तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गणेश दांडगे यांचा पदग्रहण सोहळा सौ अर्पणा संजय कुटे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज दिनांक जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी सर्व पक्षभेद व मतभेद विसरून सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी जनसेवा करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन व्यासपीठावरून बोलताना सौ अर्पणाताई कुटे यांनी केले। पण होत असलेला हा विविध कामांचा लोकार्पणाचा सोहळा, त्याचबरोबर नवनिर्वाचित नगराध्यक्ष गणेशजी दांडगे यांचा पदग्रहण सोहळा, या सोहळ्याला उपस्थित मंचावर उपस्थित आदरणीय सचिन बापू देशमुख, रामराव भाऊ देशमुख, डॉक्टर केला साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर या शहरातील विविध पक्षाचे सगळे पदाधिकारी, नागरिक बंधू आणि पत्रकार बंधू, त्याचबरोबर या नगर परिषदेचे CEO जाधव साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, आज खरोखर या शहरासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। बहुप्रतीक्षित जी निवडणूक राहिली होती 2021 पासून, ती निवडणूक संपन्न झाली आणि जनतेने बहुमताने आपल्या गणेश भाऊंना निवडून दिलं। या गेल्या 4-5 वर्षात नगर परिषदेला बॉडीच नव्हती आणि मग साहजिकच नागरिकांचा रोष असायचा आणि ही निवडणूक झाली। खरोखर सर्वप्रथम मी सगळ्या नागरिकांचं इथे मनपूर्वक अभिनंदन करेल, आभार मानेल की आपण या समस्त टीमवर विश्वास दाखवला आणि या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी दिली। मग निवडणूक ही एक विविध पक्षांमध्ये लढल्या जाते, पण निवडणूक झाल्यानंतर जी काही इथे टीम तयार झालेली आहे, या ठिकाणी मी त्यांना एक सूचना करेन की आपल्याला लोकांनी निवडून दिलेले आणि सेवक बनवलेले आहे, त्यामुळे यापुढे भविष्यातील त्यांचा जो प्रवास असेल 5 वर्ष काम करताना लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आदरणीय मोदीजींचं स्वप्न आहे विकसित भारत आणि या विकसित भारताचा त्यांनी जो पाया रचलेला आहे सबका साथ सबका विकास। सबका साथ म्हणजे समाजातील प्रत्येक घटक, गरीब श्रीमंत, तो कुठल्या जातीचा असो धर्माचा असो, त्याला विश्वासात घेऊन त्याला सोबत घेऊन जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी आपलं योगदान आपण दिलं पाहिजे। या नगर परिषदमध्ये ही निवडणूक झाली, अतिशय चुरशीची झाली आणि जनमतांनी काही जणांना निवडून दिलं, काही जण हारले, पण शेवटी ही निवडणूक आहे, आपण जनमताचा आदर केलाच पाहिजे। काही उमेदवार अति थोड्या फरकाने पडले, त्यांच्यासाठी सुद्धा जो प्रवास होता खूप कठीण होता, पण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना खूप चांगली साथ दिली। आज रोजी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे इथे जे सगळे उमेदवार निवडून आले, त्याचबरोबर इतर पक्षाचे सुद्धा निवडून आले। आपण पुढील प्रवास करताना आपण कुठलाही पक्षाचा विचार न करता आपल्या शहराचा विचार केला पाहिजे की हे शहर मला जर विकसित करायचं असेल तर मला समस्त नगरसेवक सगळ्यांनी एक दिलाने एक विचाराने काम केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। जेव्हा शहराच्या विकासाचा विचार करतो तो आपण शैक्षणिक असो, आरोग्याचा विचार असो, रस्ते असो, पाणी असो, स्वच्छता असो, ह्या प्राथमिक आपण ज्या काही सुविधा आपल्या नागरिकांना पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे। पुढील प्रवासासाठी मी या सगळ्या समज आपले नगराध्यक्ष आहे, त्याचबरोबर नगरसेवक आहेत, यांना मनपूर्वक माझ्या कुटुंबियांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते। या नगर परिषदेच्या सहकार्याने, इथले जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, CEO साहेब असतील, यांच्या सहकार्याने आपण या विकासाकडे वाटचाल करूया। आज खरं तर या सोहळ्याला आमदार साहेबांनी हे कौतुक पाहायला इथे हजर असायला पाहिजे होतं, पण जबाबदारी मोठी आहे त्यामुळे इथे येऊ शकले नाही। त्यामुळे या विशेष सोहळ्याला उपस्थित राहण्याची मनापासून इच्छा असून देखील पक्षीय जबाबदारी असल्याने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना उपस्थित राहता आले नाही। नगराध्यक्षपदाच्या या नव्या जबाबदारीचा स्वीकार करण्यापूर्वी लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी नगरपालिकेत प्रशासक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळणारे नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांनी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। फार मोठा विकास निधी या नगर विकासासाठी नगराध्यक्ष आमदार साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध करून या शहराचा सर्वांगीण विकास साधेल असा आशावाद यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी व्यक्त केला।
जळगाव नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष गणेश भाऊ दांडगे यांचा पदग्रहण समारंभ या कार्यक्रमाला खास करून आवर्जून उपस्थित असलेल्या सभागृहातील अपर्णाताई संजयजी कुटे, जळगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गणेश भाऊ दांडगे, डॉक्टर किशोरजी केलासाहेब, रंगराव बापू देशमुख, उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, या नगरपालिकेचे कर्तव्य दक्ष नगर मुख्याधिकारी आदरणीय जाधव साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व कर्मचारी वृंद आणि जळगाव नगरीतून या पदग्रहण समारंभाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करेन तर जळगाव जामोद नगरवासियांचे की एक चांगलं मतदान त्यांनी आमच्या नगराध्यक्षांना करून दिलं आणि चांगल्या मताने निवडून आणलं आणि यासोबतच ते नगरसेवक जे सर्व पक्षाचे निवडून आले त्यांना सुद्धा मी भावी काळासाठी शुभेच्छा देतो. आणि विकास करत असताना आज ठीक आहे, इलेक्शनच्या जागी होतं, राजकारण संपलं, निवडणूक संपली, परंतु आता इथून कार्य करायचं आहे तर ते खऱ्या अर्थाने विकासाचं काम करायचं आहे. आणि आपण भाग्यवान आहात की इथे आमदार डॉक्टर संजूभाऊ कुटे मिळालेलं नेतृत्व आहे. आमदार संजूभाऊ कुटे हे जळगाव विधानसभेमधील, या महाराष्ट्राच्या विधानसभेमधील सर्वात सिनियर आमदार आहे आणि अभ्यासू आमदार आहे आणि काहीतरी करण्याचं धमक त्यांच्यामध्ये आहे की त्यांनी या मतदारसंघाचा विकास चौतर्फा केलेला आहे. आणि मला निश्चित माहित आहे की या येत्या काळामध्ये जळगाव जामोद नगरीचा विकास हा सर्वस्पर्शी सर्व स्तरावर होणार आहे. ते आरोग्याचा प्रश्न असतो, शिक्षणाचा प्रश्न असतो, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतो, इतर जे जे विकास काम करता येईल ते विकास काम यापुढे केल्या जाईल. आमच्याकडे व्हिजन आहे, आमच्याकडे रोडमॅप तयार आहे की आगामी 5 वर्षांमध्ये आम्हाला काय काम करायचं आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला सांगतो कोट्यावधी रुपयाचा निधी आमदार संजूभाऊ कुटे यांच्या माध्यमातून जळगाव जामोद नगर परिषदेला येणार आणि चांगला विकास गणेश भाऊ दांडगे यांच्या नेतृत्वात जळगाव नगर परिषदेमध्ये होणार आहे, शंका नाही. आणि आज खऱ्या अर्थानं आवर्जून आठवण येते सीमाताई ढोबेंची की त्या माऊलीने 5 वर्ष पाय जमिनीवर ठेवून जळगाव जामोद शहराचा विकास केला आणि जनतेतून निवडून आल्या, कुठेही आविर्भावात नव्हत्या की मी असं केलं की मी तसं केलं. खऱ्या अर्थानं जमिनीवर त्या ताई होत्या. आज त्या ताई नाही, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने आणि आज त्यांची प्रकर्षाने आठवण. आज त्या जर असत्या तर निश्चित त्यांना या कार्यक्रमाचं कौतुक वाटलं असतं. आज त्या आमच्यामध्ये नाही, हे अतिशय दुःखाचं काळ हे आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जळगाव जामोद शहराचा विकास आपल्या सगळ्यांना करायचा आहे. मी सर्व नगरसेवक बंधूंना सुद्धा विनंती करेन की आपली सुरुवात आहे, आपल्याला इथून जळगाव नगरीच्या लोकांना एक वेगळ्या विकासाकडे न्यायचं आहे. त्यामुळे आपसातील मतभेद टाळून खऱ्या अर्थानं विकासाच्या सोबत जाऊन आणि प्रत्येकाने आपापलं काम आणि जे या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये काही मतांनी पराभूत झाले त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही आहे. आणि यावेळी नगराध्यक्ष गणेश दांडगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला, माजी नगराध्यक्ष रामदास बंबटकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा संपर्क प्रमुख रंगनाव देशमुख, माजी नगरसेवक निलेश शर्मा, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक कैलास पाटील, नवनिर्वाचित भाजपा राष्ट्रवादी नगरसेवक तसेच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष गणेश दांडगे आणि भाजप व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी पदग्रहण केले. त्यावेळी सभागृहाचे लोकार्पण आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव.